विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा. उरून ईश्वरपूरमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त. देशभरातील विद्यार्थी आंदोलन, विरोधी पक्षांचा वाढता दबाव आणि परीक्षातील पेपर फुटीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती स्वतः दिली. गेल्या काही दिवसांपासून देशभरात विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत होते. दिल्लीतील आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यातून पाठिंबा मिळाला होता. उरून ईश्वरपूर येथेही विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राजीनामा दिल्याचे समजल्यानंतर उरून ईश्वरपूर येथे फटाके फोडत व पेढे वाटत जल्लोष व्यक्त करण्यात आला. नमस्कार, मी मनीषा पेटकर. आज राजकीय पक्षाचे कार्यकर्ते न होत करता एक पालक म्हणून आज बोलते. आज आमच्या वाळवा तालुक्यातून आंदोलन झालं, त्या आंदोलनाचा चांगलाच आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादाचं उत्तर म्हणजे आज विशेष म्हणजे जवळजवळ 24 ते 26 दिवस आंदोलन सुरू आहे. पण आज आमच्या वाळवा तालुक्यातून जे आंदोलन झालं त्याची हाक आज दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आता थोड्याच वेळापूर्वी आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी नुकताच राजीनामा दिला. आणि हा राजीनामा म्हणजे त्यांचा राजीनामा नसून आमच्या वाळवा तालुक्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील भारतातील विद्यार्थ्यांचा हा विजय आहे आणि त्यांना न्याय मिळाला आहे. हे आम्हाला खूप आनंदानं सांगावंच वाटतं. आणि आज खरंच आपल्या लोकशाहीमधून आपल्या विद्यार्थ्यांना, युवकांना, पदवीधरांना हा आज विजय मिळालेला आहे आणि ते आज आनंदोत्सव साजरा करत आहे. आणि असाच विजय नेहमीच आम्हाला मिळत जावो. आणि मी एवढंच सांगते की आतापर्यंत जो इतिहास गाजलेला आहे की वाळवा तालुक्यातून क्रांतिकारक म्हणजे संघटना तयार झालेल्या आहेत, विद्यार्थी तयार झालेले आहेत किंवा युवक तयार झालेले आहेत आणि आज क्रांतिकारी संघटना आपली वाळवा तालुक्यातून पुढे गेलेली आहे आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे. याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. नमस्ते, मी कमल पाटील. आत्ताच आपण बातमी ऐकली की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. खरं तर युवकांची शक्ती काय असते ते युवकांनी देशातला दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळेला युवक पेटून उठतो त्यावेळेला एखादी जी मागणी असते किंवा जी चांगली मागणी असते ती ते निश्चितच त्या मागणीचा पाठपुरावा करून ती मागणी आपल्यासारखी करून घेतात. कारण विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. उद्याचा नागरिक त्या देशात सध्या बनत असताना त्या विद्यार्थ्यांच्यावर हा एवढा मोठा अन्याय. कारण जर आपण विचार केला तर प्रत्येक घरामध्ये 1-2 मुलं असतात आणि ते 2-4 मुलं म्हणजे आई वडिलांचं भविष्य असतं, त्या घराचं भविष्य असतं, त्या देशाचं भविष्य असतं. आणि ज्या वेळेला असं देशाचं भविष्य ज्या वेळेला धोक्यात येतं त्यावेळेला निश्चितच ही युवा पिढी पेटून उठते. आणि निश्चित त्यांचं जे युवा पिढीचं पेटून उठणं आहे निश्चितच आम्हाला आवडलं, भावलं की युवकांची ताकद काय असते. युवकांनी दुसऱ्यांना दाखवून दिलं, युवकांनाही कळलं की आपली ताकद काय आहे आणि आपण जर पेटून उठलो तर आपण काय करू शकतो, देशाचं भविष्य कसं घडवू शकतो, एक चांगला विचार कसा रुजवू शकतो, शिक्षण व्यवस्था असो किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असो ह्या चांगल्या पद्धतीने कशा रुजवू शकतो हे आपल्याला युवकांनी दाखवून दिलेलं आहे. तर मला युवकांचं खूप कौतुक करावंसं वाटतं की ह्या युवकांच्या मध्ये, या युवतींच्या मध्ये किती शक्ती आहे की त्यांनी देशाचं भविष्य निश्चितच घडवतील असं मला वाटतं. त्यांना मी शुभेच्छा देते. आणि धर्मेंद्र प्रधानांचा जो राजीनामा झाला त्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला. कोणत्या आमच्या कुठल्या पक्षाचं नव्हतं हे आंदोलन. नवीन पिढी जसं शेतकरी शेतामध्ये नवीन बी टोकतो, एखादं नवीन रोपटं लावतो, त्या रोपट्याला यश मिळालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी गल्ली ते दिल्ली केलेल्या आंदोलनाला या मोदी सरकारला झुकावं लागलेलं आहे. आणि कोण तेव्हा धर्मेंद्र का फर्मेंदर त्याला राजीनामा द्यायला लागलेला आहे. तर आता मला या सरकारला सांगायचं आहे, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका. जर तुम्ही असं जर वेळोवेळी विद्यार्थ्यांवर अन्याय केला, शेतकऱ्यांच्या मुलांच्या अन्याय केला तरी सरकार सुद्धा पालत केल्याशिवाय एक दिवस ही मुलं ठेवणार नाहीत ही मी आपल्या मीडियामार्फत सांगतो. आणि विद्यार्थ्यांच्या बद्दल कोणी अतिरेकी व्यतिरेकी म्हणलंय त्या आमदारांनी बगलबच्च्यांनी बी राजीनामा द्यावा, नाहीतर विद्यार्थ्यांची जाहीर त्यांनी माफी मागावी हे आपल्या मीडियामार्फत सांगतो. आणि ही नवीन भारताचा उदयाची सुरुवात आहे. लोकशाही अजून जिवंत आहे, संविधान अजून जिवंत आहे, नाना पाटलांचा वाळवा तालुका अजून जिवंत आहे. आणि विशेष म्हणजे वाळवा तालुक्यानं या ठिकाणी हजारो मोर्चा काढल्यानंतर लगेचच मला वाटतं 10-20 मिनिटांमध्ये दिल्लीतनं दिल्लीपर्यंत राजीनामा दिला गेला.
कारण त्यावेळेस मी 150 वर्षापूर्वी इंग्रजांना सुद्धा पळवायला लावलेला हे वाळवा तालुका आहे. या ठिकाणी वाळवा तालुक्यात हाक दिल्यावर गल्लीत राजीनामा झाला. त्याबद्दल आमच्या वाळवा तालुक्याचा देशात अभिनंदन व्हावं हे या ठिकाणी मी सांगत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. दिल्ली येथे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, गेले 30 दिवसापासून हे आंदोलन 30 दिवसापेक्षाही जास्त आंदोलन सुरू होतं. आणि ह्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न होता ते नीट पेपर फुटी प्रश्नी या धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय, त्यांचा राजीनामा व्हावा ही अपेक्षा होती. त्यानुसार ज्या आंदोलनामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, हा लाठीचार्ज करताना त्यामध्ये अगदी 12 वर्ष 16 वर्षाच्या मुलींनाही रक्ताबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं, त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ आज या वाळवे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि पदवीधरांनी मिळून एक अतिशय मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे मोर्चा आयोजित केला होता. आज तसं बघायला गेलं, आषाढी एकादशी, शाळेंना कॉलेजना सुट्टी असणारा दिवस, तरी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थी पालक या मोर्चामध्ये सहभागी झाले. आणि यामध्ये प्रमुख मागणी होती ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आज शिक्षण मंत्र्यांची नैतिक जबाबदारी होती आणि त्यांनी तो राजीनामा दिला. या बाबतीत बोलायचं झालं तर या विद्यार्थ्यांनी आणि जे पदवीधरांनी जे आंदोलन केलं हे यशस्वी ठरलेलं आहे. त्यामुळं तमाम वाळवे तालुक्यातील विद्यार्थी, पदवीधर आणि युवकांचं मी अभिनंदन करतो. आणि याच्याही पुढे जाऊन जे आपल्या तालुक्यातील आमदार म्हणत होते, देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांनी राजीनामा देऊच नये आणि ह्या विद्यार्थी म्हणजे आतंकवादी आहेत. तर माझी विनंती आहे की येत्या काही दिवसामध्ये आमदार सदाभाऊ खोतनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, एवढंच मी या आंदोलनाच्या निमित्तानं सांगेन. आणि ह्या भविष्यामध्ये शिक्षण व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी केंद्रानं लक्ष घालावं. कारण नीटचा प्रश्न म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचा नसून त्या पालकांना 22 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेले असतात. पालकांनाही फार मनस्ताप होतो. 30हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. भविष्यामध्ये अशा गोष्टी घडू नये यासाठी केंद्रानेही प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद. खरं तर आज या ठिकाणी उरण शिवारपूर शहरामध्ये आज आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात आज विद्यार्थी आणि येथील नागरिक किंवा कॉलेजची जी मुलं होती ती मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी सगळी उपस्थित राहिली. आमचा इथं आज आंदोलनाचं प्रमुख मागण्या होत्या की सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा आम्ही हे आमचं जे उपोषण आहे ते कंटिन्यू करणार होतो किंवा जोपर्यंत सदाभाऊ खोत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार होतो. पण आज जसं काय म्हणतात का नाही की त्या पद्धतीनं आज महाराष्ट्रात बुलंद आवाज, महाराष्ट्राची हाक दिल्लीपासून पोहोचलेली आहे. आज आम्ही उरण शिवारपूर शहरात मोर्चा काढला आणि तिथं राजीनामा मिळाला, त्यातच आमचं समाधान आलं किंवा आम्ही समाधानी झालो. पण इथून पुढं जर सदाभाऊ खोत यांनी माफी जर नाही मागितली तर काही दिवसात आम्ही त्यांच्या निवासस्थानी अथवा त्यांच्यावर प्रतिकार करण्याची विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे ती तीव्र करीन आणि त्यांनी सगळ्यांची जाहीरपणे माफी मागावी एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जे दिल्लीमध्ये जंतर मंतर ज्या ग्राउंडवरती जे आंदोलन चालू होतं नीट परीक्षा फुटीच्या संदर्भात, जे अभिजित दिपके ज्यांनी कॉक्रोच जनता पार्टी म्हणून जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं आज आपल्याला यश आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय कृषी मंत्री यांचा आज राजीनामा, शिक्षण मंत्री आज त्यांचा आज राजीनामा मिळालेला आहे, घेतलेला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला किंवा या आंदोलनाला सगळ्यात यश मिळाले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. नवीन शिक्षण मंत्री निवडताना त्याची शिक्षणाची पात्रता त्या पद्धतीची असावी, असा शिक्षण मंत्री असावा. नाहीतर वाळवा तालुक्यात जे विधान परिषदेवर जे आमदार आहेत त्यांचा अंगठा बहादूर आमदार म्हणून त्यांचा म्हणजे नावलौकिक आहे. अशा आमदारांचा जे आतंकवादी म्हणून मुलांना, ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी जे संबोधलं ते स्वतः शिक्षण नाही त्यांचं, त्यामुळे ते शिक्षणाच्या बाबतीत काय समजू शकणार आहेत. त्यांना शिक्षणाची काय म्हणून ची रेख काढायला येत नाही. आणि अशा आमदारांनी जे विद्यार्थ्यांच्या बद्दल जे आतंकवादी म्हणून जे हे केलं, त्यांना भाषण केलं, त्याबद्दल त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आज ईश्वरपूर शहरामध्ये विद्यार्थ्यांचा जो मोर्चाने जोरात प्रतिसाद मोठा झाला.
त्यामध्ये जे शिक्षण मंत्र्यांनी जो ईश्वरपूरमध्ये मेळावा बघून त्यांनी राजीनामा दिला ही अशी मी गवाही देतो. आज जे सदाभाऊ खोत आहेत त्यांनी विद्यार्थ्यांवर एक घोषणा केली की आतंकवादी म्हणजे काय या आधी त्यांनी विचार करावा. आतंकवादी म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतात त्या विद्यार्थी आतंकवादी आहेत का? आपण चांगल्या घरातली व्यक्ती आहेत. सदाभाऊ तुम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्याची मुलं तुम्ही शिकवायला कुठे पाठवता? शाळेत. आणि त्या शाळेत मुलांना तुम्ही काय म्हणता की तुम्ही आतंकवादी आहे. आतंकवादी शब्द हा सदाभाऊ खोत यांनी अभ्यास करावा आणि सांगावं. एवढंच मी 2 शब्द. आज जे मोर्चाचं आंदोलन झालं, जंतर मंतरपासून जी सुरुवात झाली ती आज आपल्या उरण ईश्वरपूरमध्ये पण झाली व त्याचप्रमाणे झाल्यानंतर मला वाटतं 1, 2, 3, 4 तासाच्या अवधीमध्ये दिल्लीमध्ये त्याचे पडसाद उमटले आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा घोषित केला व दिला. मला असं वाटतं की थोडी तरी लोकशाहीला विजय आला आणि 100% इथलं वातावरण जर बघता तर आत्ताच येऊ घातलेलं आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर मला तरी वाटतं ह्या विद्यार्थ्यांनी आणि तमाम भारतीय लोकांनी अगोदरच स्वातंत्र्य दिन साजरा केला असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे आणि लोकशाही ज्यांनी जिवंत ठेवली आणि ह्या आंदोलनात जे लोक सहभागी झाले त्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद. की लोकशाही आपले आणि आपणच टिकवायचे आणि असंच टिकवत राहिलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी सुमन अमित कुमार कांबळे. आता दिल्लीमध्ये ते जंतर मंतर मध्ये जे आंदोलन झालेलं आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी भरपूर सहभाग घेतलेला होता आणि मी एक पालक म्हणून असं निवेदन करतच होते की बाबा मला कधी आंदोलनामध्ये जायला भेटेल आणि मला आज तो मौका मिळाला आणि मी इथं आले. वाळवा इस्लामपूर तालुका वाळवा इथं जे आंदोलन आहे तिथं मी आलेली आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी इथं आलेली आहे, एक आई म्हणून मी इथं आलेली आहे. तर मला असं वाटतं की हे आंदोलन जे झालं ते खूप चांगल्याच गोष्टीसाठी झालेलं आहे. आज जे शिक्षणासाठी जे मुलं धडपडत आहेत एवढा अभ्यास करून जर मुलांचं नुकसान होत असेल 15-15 आणि 16-16 तास जर मुलं अभ्यास करून नुकसानच त्यांच्या पदरात जर मिळत असेल तर ह्याच्यात काही अर्थ नाही. आणि हे सगळं सिद्ध केलंय ते आपले धर्मेंद्र प्रधान यांनी सिद्ध करून दाखवलं की तुम्ही अभ्यास करणाऱ्यांचं काही खरं नाही, असं की आम्ही फक्त शाणे आहोत हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आज अभिजित दिपके दादांनी जे केलेलं आहे, सरांनी जे केलेलं आहे ते खूप चांगलं केलेलं आहे. आज कुठून लोक त्यांच्या प्रतिसादासाठी येत आहेत आणि आले आहेत. त्यांच्यासाठी खूप खरं तर सल्यूट आहे माझा तरी. आणि सोनम सरांसाठी सुद्धा सल्यूट आहे. आणि आज असं म्हणावं लागेल की आज 25 जुलै आज तारीख आहे, तर आज 25 जुलै 2026 हा दिवस विद्यार्थी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरी करावा ही माझी खूप इच्छा आहे आणि हे निवेदन आहे सगळ्यांसाठीच. सगळ्यात पहिल्यांदा तर खूप आनंद होतोय कारण सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही विद्यार्थी इथं उपलब्ध होतो म्हणणं सगळेजण जमलेलो. आज शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे जास्त विद्यार्थी नसतात तरी पण आदल्या 2 दिवसात सांगून सुद्धा वाळवा तालुक्यातील पाक एडे मच्छिंद्र असू दे, आपलं उरण ईश्वरपूर असू दे, आजूबाजूची वाळवा तालुका सगळी गावं इतके विद्यार्थी उत्साहाने इथं पार आले आणि खरंच खूप भारी वाटतंय की आम्ही फक्त आंदोलन सुरू केलं आणि 2 तासात निकाल कळाले की त्यांनी राजीनामा दिला. कुठेतरी इतकं छान वाटलं की आम्ही सकाळ धरणं इथं पाऊस पण पडत होता, पावसात असताना पोरं इतक्या लांबून आलेली पंचायत समितीपासून ते इथपर्यंत आपण चालत हे घेतलेलं तरी पण इतक्या सगळ्यांनी पदवीधर असू दे आपले विद्यार्थी असू दे सगळ्यांनी इतका प्रतिसाद दिला. आणि आज जी घरी गेलेत आज त्यांना इतका छान आनंद होणार आहे की आम्ही या आंदोलनात समाविष्ट झालो आणि घरी गेल्यानंतर लगेच आम्हाला कळालं की राजीनामा देखील दिला. त्यामुळे आमची एक मागणी अशी खूप छान मान्य झाली. आणि अजून एक ती राहिली म्हणजे सदाभाऊ खोतांची की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांची माफी मागावी जे ते आम्हाला आतंकवादी म्हणलेत आणि त्यामुळे त्यांनी माफी मागणं ही एक जास्त लास्टची आमची एवढी मागणी आहे ती पण त्यांनी पूर्ण करावी. जर सगळ्यात मोठं जर या राजीनामा मागे जर कार्य कुणाचं असेल तर ते सोनम वांगचूक सर असतील. आणि आपल्या महाराष्ट्राचा युवक जो दिल्लीत जाऊन लढला आपल्या सगळ्या युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तो म्हणजे अभिजित दादा. काही त्यांचं इतकं त्यांनी उपोषण केले, अन्न त्यांनी सोडले ते आमच्यासाठी आणि आज कुठेतरी त्यांनी इतकं सगळं केलेलंच आज पूर्ण महाराष्ट्र जागा झाला, दिल्ली जागी झाली. कारण आपल्या ह्याची म्हण आहे की दिल्लीचे हित राखतो महाराष्ट्र माझा आणि आज हे सिद्ध झाले आणि आपल्या उरण ईश्वरपूरमध्ये पण ते सिद्ध झाले.
आजपर्यंत जितका इतिहास घडलाय किंवा इतिहासात ज्या ज्या गोष्टी चेंज झाल्यात त्या युथ एकत्र आल्यामुळे झाल्यात. जसं की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सगळे एकत्र आलेत. त्यावेळेला आपण इंग्रजांची हुकुमशाही हटवण्याचा विचार सुरुवात केलेला आणि त्याचीच एक छोटीशी प्रतिमा आज आपण इथं केली आणि आज खरंच त्याचा रिझल्ट आपल्याला मिळालाय. म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आपल्याला मिळाला आणि खूप आनंद होतोय ही गोष्ट सेलिब्रेट करताना. आणि एक छोटीशी मागणी अशी आहे की ज्या वेळेला आता आपण नवीन कोणता तरी पदाधिकारी तिथे येणार आहे त्यावेळेला तो पण तितकाच शिक्षण घेतलेला असावा, त्याला त्या पदाची तितकी जाणीव असावी आणि परत असं कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी असं मला वाटतं.